नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलद्वारे जी शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत, ती पदे नेमकी किती आहे हे पाहणार आहोत. कारण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यासाठी पोर्टल ओपन कधी करणार असा जे हिवाळी अधिवेशन चालू होतं, त्या अधिवेशनादरम्यान हा प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा देखील सांगण्यात आलं की 8 दिवसामध्ये पोर्टलला लॉग इन उपलब्ध केला जाईल आणि अधिवेशन संपल्यानंतर खरंच 8 दिवसाच्या आत पवित्र पोर्टल सुरू झालं आणि आता त्या दरम्यान आता ह्या ज्या पोर्टलच्या माध्यमात ज्या रिक्त पदांचा अहवाल आहे तो सांगताना अधिवेशनामध्ये 15,000 जागांचा अहवाल सांगण्यात आलेला आहे आणि हे लाईव्ह होतं. जे अधिवेशन होतं त्या लाईव्ह सेशनमध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं की 15,000 प्लस जागा रिक्त आहे. फक्त जे अतिरिक्त शिक्षक होणार आहेत त्यांचे समायोजन झाल्याच्या नंतर उर्वरित जागा ह्या भरण्यात येणार आहेत. म्हणजे जर रिक्त पदांचा अहवाल बघितला तर 15,000 जागा आहे. त्यामुळे हे जे त्यांनी नंबर सांगितला ते जिल्हा परिषदेच्या शाळांचा सांगितला होता. आता यामध्ये फक्त जिल्हा परिषदेच्याच शाळा नाही तर ह्या संच मान्यता मोजताना 11वी 12वी 9वी 10वी म्हणजे काही ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने देखील संच मान्यता मोजली जाते. त्यामुळे संस्था ज्या प्रायव्हेट संस्था आहेत त्यासुद्धा पोर्टलला जागा देतात ज्यांचा अंदाज जे काउंटिंगमध्ये आलेला नसतो. काही त्या संस्थासुद्धा जागा देतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांसोबतच ज्या 20%, 40%, 80% ज्या अनुदानित शाळा आहे त्यांच्यासुद्धा जाहिराती पवित्र पोर्टलला दिल्या जातात. त्यामुळे 15,000 प्लस जागा पोर्टलला येणार आहेत. त्यामध्ये मग विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू याप्रमाणे त्यामध्ये प्रोसिजर पुढे चालू राहील. परंतु आता पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशनची प्रोसिजर चालू आहे. त्यामध्ये तुम्हाला सेल्फ सर्टिफाईडपर्यंतची प्रोसिजर कंप्लीट करायची आहे आणि त्यानंतरच पुढे तुम्हाला जेव्हा संस्था वगैरे जाहिराती देतील त्या तुम्हाला दिसतील. तशा तुम्हाला जाहिराती दिसणार नाहीत. ही प्रोसिजर जो करेन तेच पुढे पोर्टलसाठी पात्र असतात किंवा त्या प्रोसिजरमध्ये ते विद्यार्थी पात्र असतात. परंतु 15,000 प्लस जागा आहेत. कारण नुसताच जिल्हा परिषदेच्या शाळा यामध्ये जाहिराती देत नाहीत. उलटं जिल्हा परिषदेच्या शाळेंच्या जाहिरातींच्या बरोबरच ज्या संस्था असतात, ज्या अनुदानित टप्प्याटप्प्याचे अनुदान बोलतो आपण, त्या संस्था ज्या असतात त्या सर्व ह्या पोर्टलला जाहिराती देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो संच मान्यतेच्या संदर्भातला 15 मार्चचा जो शासन निर्णय आहे, जो GR आहे तो रद्द करण्याची मागणी बऱ्याच जणांनी केली. परंतु तो निर्णय मात्र अजूनही रद्द झालेला नाही. तो GR ॲज इट इज आहे आणि त्या GRला अनुसरूनच पुढे आता त्या प्रकारे शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहे. आता पवित्र पोर्टलला जी कार्यानुभव म्हणजे जी काही पदे आहेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी नाही तर जे स्पेशल सब्जेक्ट असतात ते जे शिक्षक आहेत म्हणजेच संगीत, कार्यानुभव, कला, क्रीडा, संगणक ही जी पदे आहे ती सुद्धा या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. याचा सुद्धा GR त्यांनी काढला होता आणि पवित्र पोर्टलच्या भरतीसाठी जी टेटची एक्झाम घेण्यात आली त्या टेटच्या एक्झाम घेतली त्यासाठीचं जे नोटिफिकेशन आहे त्यामध्ये सुद्धा ह्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे आता ह्या भरतीमध्ये तुम्हाला म्हणजे विषयांनुसार जागा त्याचप्रमाणे यामध्ये आता BPEdचे MPEdचे ते सुद्धा शिक्षक असणार आहेत. त्याचप्रमाणे जे कला, क्रीडा, कार्यानुभव, संगीत हे जे शिक्षक आहेत, संगणक हे सुद्धा फक्त तो GR फॉलो करून म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये शिक्षकांची संख्या याप्रमाणे तो GR आहे तो फॉलो करून ही पदे भरण्यात येणार आहे. परंतु ह्या भरतीमध्ये निश्चित भरण्यात येणार असं त्यांनी ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सोबतच या ठिकाणी इतर जी पदं आहेत, इतर ज्या संस्थांची रिक्त पदे आहेत ती सुद्धा यामध्ये येणार आहेत. त्यामुळे 15,000 प्लस जागा निश्चित असणार आहे. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. खूप कमी पदं नाही, व्यवस्थित रिक्त पदे यामध्ये येऊन जातील. आता फक्त यामध्ये कुठल्या विषयाला किती किंवा कुठल्या घटकाला किती रिक्त पदे येणार ते मात्र संच मान्यता बिंदू नामावली रोस्टर हे तपासणी झाल्याच्या नंतर समोर येतं की एक्झॅक्टली पदांची संख्या किती आहे आणि कुठल्या विषयाला किती पदे रिक्त आहेत. वरनं ते कोणत्या कास्टसाठी, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कॅटेगरीसाठी ते
रिक्त आहेत. ह्या सगळ्या गोष्टी फिक्स ह्या रोस्टरनुसार येतात, संच मान्यतेनुसार येतात. त्यामुळे सद्यस्थितीला एक्झॅक्टली कुठल्या विषयाला किती जागा आहेत हे जरी सांगता येत नसलं तरी पण 15,000 प्लस जागा आहेत हे त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये लाईव्ह सेशनमध्ये सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे त्यात कन्फ्युजन होण्यासारखं काही नाही किंवा जागा खूप कमी येणार आहेत असंही काही नाही. हा अतिरिक्त ह्या ज्या संच मान्यतेचा GR आहे त्यामुळे शिक्षक काही ठिकाणी अतिरिक्त होतील, परंतु त्यांचं समायोजन झाल्याच्या नंतर ह्या जागा पवित्र पोर्टलला येतील. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.